श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण बघतो महाराजाच्या प्रतिमेवर लिहिलेलं असतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तशीच काही एक छोटीशी गोष्ट आहे. अक्कलकोटजवळ मोरगाव नावाचे एक छोटे शहर होते. तिथे नागोअण्णा कुलकर्णी नावाचे एक वकील होते. त्यांचे दुर्दैव असे की वयाच्या 40व्या वर्षी त्यांना अचानक अंधत्व आले. खूप प्रकारचे औषधोपचार झाले, खूप पैसे खर्च झाले, परंतु अजिबात गुण येईना. त्यांच्या घरच्यांना खूप काळजी वाटू लागली. वकिलीवर परिणाम झाला. पैशाची आवक संपली. काय करावे ते नागोअण्णांना कळेना. देवांचा प्रकोप झाला आहे हे त्यांना जाणवले. तेवढ्यात त्यांच्या जवळच्या एका सूतकाने त्यांना सुचवले की तुळजापूरच्या देवीला शरण जा, 6 महिने देवीला प्रदक्षिणा घाला, अनुष्ठान करा. नागोअण्णा सोबत घेऊन तुळजापूरला गेले. तिथल्या पुजाऱ्याला आपली व्यथा सांगितली. देवीची सेवा कशी करावी ते विचारले. तेव्हा पुजाऱ्याने सांगितले की 2 प्रहारामध्ये प्रदक्षिणा घालाव्यात आणि 3ऱ्या प्रहरी थोडे भोजन करावे. नागोअण्णांनी अत्यंत श्रद्धेने देवीला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. 6 महिने होत आले, देवीचा काही दृष्टांत झाला नाही. त्यांना काळजी वाटली. एके दिवशी पहाटे देवीचा दृष्टांत झाला की इथे राहू नकोस, अक्कलकोटात श्री दत्त अवतारी स्वामी समर्थांकडे जा. नागोअण्णांना जाग आली आणि त्यांनी पुजाऱ्याला स्वप्न दृष्टांत सांगितला. पुजाऱ्याने नागोअण्णांना देवीची ओटी भरायला सांगून पूजा करायची सांगितली. नागोअण्णांनी अत्यंत व्यवस्थितपणे पूजा केली आणि अक्कलकोटास आले. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी नागोअण्णा गेले तेव्हा स्वामी शाल पांघरून पलंगावर निजले होते. वास्तविक नागोअण्णांना दिसत काहीच नव्हते. त्यांनी आपले डोके स्वामींच्या चरणापाशी ठेवले तेव्हा स्वामी एकदम म्हणाले, देवी, त्या नागोअण्णाला माझ्याकडे कशाला पाठविलेस? थोडी विश्रांती घ्यायची म्हणत होती तर हे लचार माझ्या मागे लागले. इथे माझ्याकडे नको, तो आपल्या पंढरपुरास जा. स्वामींनी अशी आज्ञा दिली आणि डोक्यावरून पांघरून घेऊन गाढ झोपी गेले. नागोअण्णांना काय करावे हेच कळेना. आयुष्यभर अंधार चाच पडावा लागणार याचे त्यांना वाईट वाटले. ते स्वामींच्या चरणापाशी बसले तेव्हा सेवेकरी त्यांना म्हणाले, तुम्ही भाग्यवान आहात. स्वामींनी तुम्हाला पंढरपुरात जायचे सांगितले. निशंक मनाने जा. नागोअण्णा म्हणू लागले की देवीने तुळजापुराहून इथे पाठविले. स्वामींनी सांगितले पंढरपुरात जा. मी फिरतच राहायचे का? नागोअण्णांनी आपली व्यथा सांगितली तेव्हा स्वामी एकदम कडाडले. अरे, तुला पंढरपुरात जा म्हणून सांगितले ना, गप तिथे जा. हे बघा, स्वामी जे सांगतात त्याच्यावर जर का आपण निश्चितच विश्वास ठेवून जर का आपण ते केले तर आपण निश्चितच त्या फळास पात्र होतो. या पुढील स्टोरीसाठी माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉन घंटा दाबायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.